राहिले. जबरदस्त. संपत शेळके यांच्या माध्यमातून ₹500 कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच ज्यांनी धावा उभारण्यामध्ये खरं तर चांगली साथ दिली. 4 चेंडू 3 षटकार एक चौकार लगावला. तो विराज ठरतो या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विराज प्लीज कम. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. फिल्डिंग लावून घ्या क्विक. तर अमित्र चव्हाण सर प्लीज. तर 3 षटकांचे सामने इथून असतील. कृपया आपण याची दक्षता घ्यायची आहे. हॅलो. चला इथे सामना इथे चालू करायचा आहे प्लीज. चला इथून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रणवीर स्पोर्ट्स शिर्केवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट तुळसण संघ आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील गोलंदाजी मार्गवरती पहिला 3 षटकांचा खेळ आहे. पहिलाच बॉल सुनील साळके फेस करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आणि क्वार्टर फायनल आपण पाहायला गेलं तर टाळगाव टीमला मात्र इथे तात्याच्या टीमला मात्र इथून बाय मिळाली आणि पुढच्या फेरीमध्ये इथे मात्र डेरे दाखल झालाय. परंतु पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते इथे शिर्केवाडी आणि तुळसण या 2 संघांमध्ये. हा बॉल रोजचा इशारा मात्र इथे त्यांना पाहायला मिळतोय. म्हणजे येणारा बॉल इथून फ्री हिटचा असेल आणि तो फेस करण्यासाठी पाहायला गेला तर सुनील चालके एक महत्वपूर्ण फलंदाज. ही मॅच तेवढीच महत्वपूर्ण आहे. इथून कोण जिंकणार तेही पाहणं गरजेचं. आणखी एकदा व्हाईट बॉल म्हणजे फ्री हिट ऑन असणार आहे याची कृपया दक्षता घ्यायची आहे. एका बाजूला पाहतोय आपण रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी. दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण तुळसण न्यायदेवी स्पोर्ट्स तुळसण. या 2 संघांमधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच अनुभवायला मिळेल आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना. फटका चांगला आहे. ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील का? बॉल होतोय सीमारेषा पार. परंतु इथून धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. कारण या ग्राउंडला आपण पाहायला गेलं तर भौगोलिक परिस्थिती तुम्हाला तपासावी लागेल. त्या प्रकारे शॉट सिलेक्शन करावे लागतील आणि इथून सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि इथून सिंगल नंतर 3 धावा धावफलकावरती. आता इथून 3 षटकांचा खेळ आहे. आणखी एक जबरदस्त बॉल. हा क्लास आहे गोलंदाज. अफलातून गोलंदाजी करताना ओळखले जात आहे स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि तो क्लास इथे मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील आणखी एकदा परत एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळते आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. ते 4 धावा. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. एक मोठी मॅच आहे. बडा मंच पंचमी बडा इधर लगाना पडेगा. आणि त्याच प्रकारे अगदी अनुभवाचा परिपूर्ण वापर आपला गोलंदाजीचा क्लास पहिल्या षटकामध्ये मात्र दाखवताना पाहायला मिळतात आपल्याला इथून सुटणे. हा प्रकार बॉल बॅटला ब्रश झाला. इथपर्यंत आवाज सेलिब्रेशन होताना पाहायला मिळेल का होणार नाही. कारण फलंदाज बाद झाले सुनील साळके बॅक टू द गाव.
इथून महत्वपूर्ण एक विकेट माघारी गेल्यानंतर आता फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये संदीप चाळके मात्र जाताना पाहायला मिळतात तिथे. स्वप्नील गोलंदाजी मार्गवरती आणि इथून पाहायला गेलं तर ही खासियत आहे स्वप्नील यांच्या ती मात्र दाखवली. सुनील चालके यांच्यासारखा फलंदाज बाद केलाय. आणखी एकदा संधी होती तिथे प्रयत्न ही जारी होता आणि हेमंतला यांना पाहतो तिथे यष्टिरक्षकांच्या भूमिकेमध्ये आणि एका धावेच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक समाप्त झाले पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत 5 धावा. इथे एक महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर थोडीशी भीषण शांतता इथे मात्र पाहायला मिळते कारण सुनील चालके किती महत्वपूर्ण विकेट होती त्याचं उत्तम उदाहरण आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहत असतो. एक चांगली फलंदाज आणि त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण मॅच मध्ये बाद झाले. रोहित शर्मा जसं बाद झाला होता ना त्याच्यानंतर पूर्ण भारतीयांची निराशा होते. तशीच निराशा इथे शेळकेवाडीच्या सर्व मात्र इथे प्रेक्षकांची झाली आहे सुनील चालके बाद झाल्यानंतर. सतीश नवीन गोलंदाज त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे कळवत आहेत की यातील 6 धावा. हा तुफानी फटका इथे मात्र पाहायला मिळाला. बॉल होते फरार सीमारेषा पार षटकार. आणि या षटकारानं स्वप्नील या फलंदाजांना ही खासियत आहे. सुनील चालके बाद झाले त्याच्यानंतर मात्र स्वप्नील बाद झाले. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. संदीप चालके यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी इथून असणार आहे परंतु चांगल्या लयमध्ये खेळण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र केला जातो. ते स्वप्नील सुद्धा मात्र इथे बाद झाले. धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. त्याही जर आपण संघाचा विचार केला तर गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे. सुनील चालके यांची गोलंदाजी पाहिली गेली तर चांगली गोलंदाजी करतात. संदीप चालके असतील यांची चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज अमोल येताना पाहायला मिळतात. आता इथून शिलकेवाडीसाठी अमोल कामगिरी करावी लागेल अमोल यांना कारण सतीश याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. फक्त धावा खर्च केल्यात 8 एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. पेक्षा कव्हरला मात्र तिथे क्षेत्ररक्षक थोडासा पब्लिक पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा खराब थ्रो त्याचा परिपूर्ण फायदा उचलला जाते आणि या 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 15 धावा 15 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. ही खूप छान क्रिकेट आहे. आपण पाहायला गेला तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स आज तुफानी खेळी करत होता. बॅटला ब्रश झाला होता. संधी होती तिथे नामी संधी गमावली गेली आणि वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र इथे मिळताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 16 धावा. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांच्या खेळीनंतर 16 धावा धावफलकावरती लागल्या जाते. टीम बॅटिंग करत असताना टीम रणवीर स्पोर्ट्स शिळकेवाडी. प्रचंड प्रेम आपण पाहायला गेलं तर आदरणीय एक जबरदस्त क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर
मामाभाचा मी सातत्याने उल्लेख करत असतो, जे आदरणीय मोहनरावजी नाईकवडी साहेब एक यशस्वी उद्योजक आणि त्याचबरोबर त्यांच्या चिरंजीव आपण MBBS आत्ताच डॉक्टर की मात्र त्यांच्या घरामध्ये प्रदान केली आहे यश नायकवडी आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक श्रेयश नायकवडी या संघावरती खूप प्रेम प्रचंड प्रेम आणि मग हे सगळ्यांना सोबत घेण्याचं काम करत असतात ते शिवाजी एल्वेस साहेब प्रत्येक मॅचला ते येऊन बसत असतात आणि त्यांना माहिती आहे की ही टीम माझी आहे आणि कराड क्रिकेट असोसिएशन जरी पूर्ण माझी असली की सगळी टीम माझी असली तरी एखाद्या टीम वरती अतोनात प्रेम असतं त्यापैकी आपण पाहायला गेलं तर शिवाजी एल्वे सरांचं प्रेम शेळकेवाडीवरती सातत्याने पाहायला गेले आणखी एक तिसरा बॉल इथे मात्र फेकला जातोय हा प्रचंड वेग आणि या प्रचंड वेगाबरोबर समाप्ती करत असताना या बॉलची डॉट निर्धाव बॉल मात्र फेकला गेलाय आणि बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी हेमंत एक मोठी खेळाडू सातत्याने पाहायला गेलं तर आणि तेच गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हा फटका चांगला आहे मिस्टामिक शॉट क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील का की बॉल होतोय फरार परंतु एकच धाव मात्र मिळेल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अयशस्वी झालेत आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा पहा इथून जर गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये एक कराडामधील स्टार गोलंदाज फलंदाजांचा कर्दन काल म्हणजे यांची ओळख आहे ते रुपेची भावके सर आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत आणि जर का रुपेची भावके सर आपण पाहायला गेलं तर आणखी 10 एक धावा येत आहेत 28 धावा जरी का धावफलकावरती लागत आहेत तरी सुद्धा मॅच ही जबरदस्त होऊ शकतोय परंतु इथून 3 बॉलचा खेळ झालाय अजून 3 बॉल शिल्लक असेल या 3 बॉलवरती तुम्ही किती धावा जमवतायत ते खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या या संघाचा विजय हा सुनिश्चित मात्र होईल परंतु हेमंत आहेत गोलंदाजी मार्गमध्ये या सहजासहजी धावा खर्च करत नाहीत मिडॉन मध्ये वाव तेवढा चांगला चित्रक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव इथे मात्र घेतली गेली आणि या एका धावेने 19 धावफलकावरती अगदी कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सुनील साळके यांच्यासारखा धारदार गोलंदाज रणवीर स्पोर्ट्स साळकेवाडी शेळकेवाडीमध्ये आहे आणि श्री इनाय देवी स्पोर्ट्स तुलसन त्याने आतापर्यंत आपला बोलबाला दाखवलेला आहे डॉट बॉल आलाय आणि आता मात्र या इनिंग मधील शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती मात्र काय घडेल हेमंत माने आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्ग वरती हाही फटका चांगला आहे सजवलाय टायमिंग ही प्रॉपर आहे बॉलला फेकू दिले सीमारेषा पार आणि या येत्या धावा मात्र 6 षटकार रिप्ले मध्ये स्लाइड आउटसाइड ऑफ स्टॉप डिलिव्हरी होती त्याच्यानंतर मात्र अगदी लॉंग ऑन मध्ये मात्र परफेक्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं या बॉलला फेकून दिले सीमारेषा पार आणि इथून टॉस घेतली जाईल चला इथून सवादी टीम आणि त्याचबरोबर त्याच्या अगेन्स्ट सनी स्पोर्ट्स उंडाय इथून 18 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती 26 धावाची 25 धावा धावफलकावरती लागल्यात 26 धावांची गरज असणार आहे चला इथून टॉस साठी यायचं आहे उंडाई टीम आणि त्याचबरोबर त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल सवादे श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल सनी स्पोर्ट्स हुंडाय सुरेश माटेकर सर सुद्धा इथे उपस्थित आहेत मॅचला एन्जॉय करताना पाहायला मिळतात त्याचे आम्ही करू सहर्ष सहर्ष स्वागत आज सुरेश माटेकर यांची जागा परिपूर्ण ऋषिकेश माटेकर यांनी मात्र भरून काढली आहे त्याला टॉस साठी यायचं आहे साऊथ इंडियन साऊथच्या फिल्म मधील हिरोला लाजवावं अशी पर्सनॅलिटी विशाल सरांची आहे आणि ती येत्या टॉसला आणि त्यांच्या अगेन्स्ट आमच्या मुख्य आयोजक टीम आपल्याला पाहायला मिळतोय सनी स्पोर्ट्स उटाळे चे कॅप्टन निरंजन
हा निरंजन आणि विशाल हे दोन कॅप्टन टॉस करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. कुणाल पाटील यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा इथे. टॉस इथे झालाय. सनी स्पोर्ट्स उदय आणि त्यांच्या अगेन्स्ट इथे खेळताना पाहायला मिळेल आपल्याला संघ श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे. टॉस इथे मात्र जिंकलाय सवादे टीमनं आणि कुंडाळी टीमनं. तर निर्णय कळवायचा आहे प्लीज निरंजन सर. मॅच ऑन लिस्टले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. एका बाजूला धारदार गोलंदाजी ओळखली जाणारे फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी आपण पाहायला गेला तर संदीप साळके या गोलंदाजांना मात्र पहिल्या गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं जातोय. टॉस जिंकला होता इथे सनी स्पोर्ट्स उंडाई टीमनं आणि प्रथमतः निर्णय घेण्यात आलेला आहे तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. आता पाहणं गरजेचं. आणखी एक जबरदस्त मॅच. पहिलाच बॉल मिस टायमिंग शॉट. संदीप चालके बॉलच्या खाली आहे त्यात मोठा विकेट आहे. परंतु संधी सोडली. हेमंत माने जाळ्यामध्ये अडकले असते. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. बॉल होतोय सीमारेषा जवळ अडवला गेलाय निश्चित. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जातात 3. साज पास ताज हे झेल घेणं अपेक्षित आहे. यासाठी आज प्रत्येकाच्या स्टेटसला तुम्ही पाहायला गेलात रुपेश भावके सर तर सूर्यकुमार सूर्या भाव चा स्टेटस आपल्याला पाहायला मिळेल. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि म्हणून तर म्हणतात ना की तुम्ही फलंदाज आणि गोलंदाज फक्त मॅच जिंकून देत नाहीत तर क्षेत्ररक्षण ही मॅच जिंकून देतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालची चॅम्पियन टीम आपल्या भारताची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बेधडक बेधडक हा बॉल होतोय परार सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि इथून पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. संदीप सालके यांना मात्र इथून रणनीती आखावी लागेल. समोर तेवढे क्लास फलंदाज संदीपच आहेत. आणखी एक चांगला फटका अलंकार कार्पेट खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये मात्र पाहायला मिळतो इथे. आणि एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 10 धावा. 26 धावा. आणि 26 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हो हो आणखी चांगला परंतु पहा तिथे स्वतःच्या फलतूमध्ये थोडासा क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा मात्र उचलला जातोय एका धावेच्या रूपांतरामध्ये. आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. 14 बॉल आणि 15 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. इथून उर्वरित 2 बॉल कशा प्रकारे मात्र हाताळले जातील संदीप साळके यांच्याकडनं ते पाहणं गरजेचं. एक महत्वपूर्ण गोलंदाज. परंतु इथे प्रहार केलाय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. धावा आल्यात मात्र के 6 षटकार. आता या षटकारानंतर समीकरण परिपूर्ण बदलली गेली. धावफलकावरती धावा लागल्या जात्या त्या 17 धावा. अजूनपर्यंत एक बॉल इथून फेकायचा बाकी असणार आहे. सुनील सालके थोडेसे नाराज असणार आहे तिथून. कारण इथून आता 13 बॉल मध्ये फक्त 9 धावांची गरज. आणि समोर आहे संदीप सालके. हाही फटका चांगला. यालाही फेकून दिले सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती ही मात्र आक्रमण पाहायला मिळाला संदीप वर्सेस संदीप.
आणि संदीप चालके यांच्या विरोधामध्ये संदीपने मात्र फेकून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि हा षटक इथे मात्र महागड साबित होताना मात्र पाहायला मिळते. आणि या 6 धावेनं धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 23. आता येणारे 12 बॉल आणि 3 धावांची गरज. पूर्णपणे मॅच मध्ये जी मजा होती ती निघून काढली गेलेली आहे पाहायला गेलं तर. आणि त्यानंतर सुनील चालके येत आहेत. सुनील चालके म्हणत असतील त्या मॅच मध्ये कशा प्रकारे माझ्या संघाला माझ्या गावाला मी परतवू. कारण 12 बॉल मध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. हाही फटका चांगला आहे. त्याच्यानंतर पाहायला गेला तर इथे हल्ला केला होता संदीप यांनी संदीप चालके यांच्यावरती. त्याच्यानंतर सुनील चालके यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती अतिक्रमण केलं हल्ला केलाय हेमंत माने याने. आणि मॅच फिनिशिंग मात्र शॉट फटका मात्र पाहायला मिळाला हेमंत माने. आणि विजयी होतोय संघ. तो मात्र इथे पहिलीच क्वार्टर फायनल खेळत असताना तुलसन टीम श्रीनाई देवी स्पोर्ट्स तुलसन आता मात्र इथे सेमी फायनल साठी मात्र दाखल होईल. चला इथून लगेच आपण सवादे आणि हुंडाई टीम मैदानामध्ये जात असताना इथे मात्र पाहायला मिळते. त्यांचं आपण कौतुक करू. 3 षटकांचा खेळ आहे. जळगाव या टीमला मात्र पुढील वाटचाल मिळाली आहे निश्चित. परंतु ती वाट पाहतोय कोणा संघाबरोबर आम्हाला खेळायचं आहे. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. बाबा महाराज श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि सनी स्पोर्ट्स उंडाळे या 2 संघांमधला मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होईल आणि त्याच्यानंतर परत एकदा आवाजामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल. मी नितेशजी भोईर सरांना विनंती करेन की या आपण मॅचचं धावतं वर्णन आपल्या सुमधुर आवाजाने मात्र करावं. थँक्यू.